नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण रोज प्रश्नांचा सराव करत आहोत, रोज नवीन नवीन टॉपिक घेत आहोत। आज सुद्धा आपण प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि मी जे काही प्रश्न घेत आहे ते बरेचसे PYQ आहेत आणि सोबतच त्या टाइपवर विचारले जाणारे आहेत। म्हणजे एकतर ॲज इट इज PYQ घेतलेले आहे किंवा PYQ सारखेच काही प्रश्न मी स्वतः तयार केलेले आहेत। चला तर वळूया आजच्या सेशनकडे। आता बोर्डवर सगळ्यांना एक एक्झाम्पल दिसतोय आणि मोस्ट ऑफ आपण जे सराव प्रश्न घेतो त्या सराव प्रश्नांमध्ये मी मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला काय सांगते, ट्रिक सांगते आहे, जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये वेळ वाचावा आणि सोबतच तुम्हाला त्या प्रश्नामध्ये ॲक्युरेसी सुद्धा मिळावी, तुमचा वेळ सुद्धा वाचावा आणि तुमचं अर्ध जास्त टेन्शन हलकं व्हावं। गणित हा विषय जो आहे, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये एक भीती असते, ती भीती निघून जावी हाच माझा प्रण आहे। चला तर वळूया आजच्या सेशनकडे। 1 + 11 + 111 + 1111 असं टाईपचं तुम्हाला दिसते। म्हणजे 1 + 11 + 111 + 1111। म्हणजे जेव्हा अशा संख्यांची बेरीज विचारली जाते आणि सारखे नंबर दिलेले असतात, अशा वेळेस काय करायचं बघा। शेवटचा मोजायचं, किती वेळा आहे, 1 2 3 4। शेवटचा एक किती वेळा आहे, 1 2 3 4। झालं तर याचं उत्तर मिळालं आपल्याला 1 2 3 4। हे काय या प्रश्नाचं उत्तर आहे। मी काहीतरी केलं का नाही, फक्त ट्रिक यूज केलेली आहे। मी काय म्हटलं, ही ट्रिक केव्हा यूज होणार, जेव्हा सेम टाइपचे नंबर असतील तेव्हा। आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर बघा लगेचच। शेवटचा नंबर पहा, 1 2 3 4 5। झालं, सिरियल नंबर लिहून ठेवायचे 1 2 3 4 5। शेवटी काय आहे, 5 वेळा 1 आलेले आहे, म्हणून आपण 1 2 3 4 5 पर्यंत लिहिलेलं आहे। हे झालं याचं उत्तर 12345। याचं उत्तर झालं 1234। समजलं? सोपं आहे की नाही, काहीतरी कठीण आहे का विद्यार्थी मित्रांनो? हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले। आता काही जणांच्या डोक्यात असेही प्रश्न असतील, मॅडम हे तुमचं ठीक आहे, पण जेव्हा इथे 2 22 222 2222 अशा असतील तर अशा वेळेस काय करायचं, त्याचं सुद्धा सोल्युशन सांगते। कुठेही जाऊ नका, व्हिडिओ मन लावून एंड पर्यंत बघत राहा। पण मी काय सांगते की जेव्हा 1 1 1 1 अशा संख्या येतील आणि त्यांची बेरीज करायची आहे, सिरियल नंबर मी 1 मग 2 मग 3 मग 4, म्हणजे 1 1 रिपीट होत आहे आणि त्यांची बेरीज सांगितली आहे, तर शेवटचे नंबर बघायचे। शेवटच्या नंबरमध्ये किती 1 आलेले आहेत, 4 आले असतील तर 1 2 3 4 सिरियल नंबर लिहायचं, ते त्याचा आन्सर होणार। नेक्स्ट बघा, 1 2 3 4 5 आलेले आहेत, शेवटच्या नंबरमध्ये 5 वेळा 1 आलेला आहे, मग आपण 1 2 3 4 5 असं सिरियल नंबर मी लिहिलं, म्हणजे याचं उत्तर काय झालं 12345। आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल की 2 आलं 22 आलं 222 आलं, अशा वेळेस काय करायचं? कुठेही जाऊ नका, व्हिडिओ मन लावून एंड पर्यंत बघत राहा, त्याचंही आन्सर लगेच। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना एक्झाम्पल दिसते बोर्डवर 3 33 333 3333 असा प्रश्न आहे। आता पहिल्या वेळेस जेव्हा 1 होता तेव्हा काय केलं होतं, 1 2 3 4 जेवढे शेवटच्या नंबर मध्ये असेल तेवढे सिरियल नंबर लिहिले होते, ते त्याचं फायनल आन्सर होतं। आता अशा वेळेस काय करायचं, शेवटच्या संख्येमध्ये किती 3 आहे मोजा, 1 2 3 4, मग सिरियल नंबर लिहून घ्यायचे 1 2 3 4 लिहिलं। आता वरचा अंक 1 आहे का नाही, प्रत्येक याच्यामध्ये काय 3 आहे, मग आलेल्या उत्तराला 3 ने काय करायचं, गुणायचं। 3 चौक 12, 12ला 2 हातचा आला 1, 3 1 9 1 10ला 0 हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7 3 1 3। या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं, 3702। 3702 इझी आहे की नाही रे, काहीतरी कठीण आहे का? झालं तर मग आपण जो पहिला टाइप घेतला त्या पहिल्या टाइपवरचं होमवर्क तुमच्यासाठी दिलेलं आहे। या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे आणि प्रत्येक व्हिडिओ मन लावून बघत राहा, सोबतच जे काय घेते ते सगळं नोट डाऊन करत राहा, जेणेकरून तुमचा अभ्यास खूप छान पद्धतीने होणार आहे। वळूया नेक्स्ट टाइपकडे लगेच। चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वर्गमूळ दिसते, वर्गमूळात काही संख्या दिसते अप टू 399 पर्यंत आहे। म्हणजे बघा, वर्गमूळात 1 आहे, 1 नंतर 3 आहे, नंतर 5 आहे, 7 आहे, सगळ्या काय आहेत रे, विषम संख्या आहेत। सगळ्या काय आहेत, विषम संख्या आहे आणि या विषम संख्यांचा
काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. अप टू कुठपर्यंत, अप टू म्हणजे काय, कुठपर्यंत केलेली आहे, 399 पर्यंतच्या सगळ्या विषम संख्यांची बेरीज केलेली आहे आणि त्यांचं विचारलेलं आहे वर्गमूळ. अशा वेळेस किती लेंदी प्रोसेस असेल, म्हणजे किती लांब करावं लागेल, हेही आपण करणार आहोत एकदम सोप्या ट्रिकने. आता पहिली संख्या घ्यायची, याची पहिली संख्या कुठली आहे, 1 बरोबर, प्लस लास्ट नंबर घ्यायचा 399 आणि याला करायचं 2 ने डिवाइड. मग 399 आणि 1 किती झालं रे, 400. 400 डिवायडेड बाय 2 केलं तर किती झालं, 200. फायनल आन्सर काय मिळाला आहे तुम्हाला, 200. आता काही जणांना ही ट्रिक पटली नसेल, मॅडम सगळ्यांनाच लागू होईल का, मी काय म्हटलं, वर्गमुळात दिलेल्या विषम संख्या क्रमवार असतील आणि अशा वेळेस जर बेरीज सांगितली असेल तर पहिला नंबर घ्यायचा, शेवटचा नंबर घ्यायचा, त्याला 2 ने डिवाइड करायचं, बरोबर. आता बघा मी तुम्हाला हे पटवून देते. आता मी घेतलंय वर्गमुळात 1 अधिक 3 अधिक 5, ठीक आहे. आता मला सांगा रे, 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, वर्गमुळात 9 ची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, 3, बरोबर आहे. आता हेच आपण या ट्रिकने सॉल्व्ह करूया. मी काय म्हटलं, वर्गमुळात विषम संख्या असतील आणि त्यांची बेरीज विचारलेली असेल तर शेवटची संख्या उचलायची, पहिली संख्या उचलायची. पहिली संख्या काय, 1, शेवटची संख्या काय, 5 आणि त्याला काय करायचं, 2 ने डिवाइड, कंपल्सरी 2 ने डिवाइड. बघा 5 आणि 1 6, 6 डिवायडेड बाय 2, 2 3 जा 6. फायनल आन्सर इथे पण 3 मिळालं, इथे पण 3 मिळालं, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण जी ट्रिक यूज केली आहे ती काय आहे, लीगल आहे, ती सगळ्या प्रश्नांना लागणार आहे. कुठल्या, जेव्हा वर्गमुळात विषम संख्यांची बेरीज क्रमवार दिलेली असेल आणि जिथवर करायला सांगितलेली आहे तो शेवटचा नंबर घ्यायचा, पहिला नंबर घ्यायचा, याची प्लस करायची, त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. समजलं इथपर्यंत. नेक्स्ट बघूया लगेच. पुन्हा एका नवीन एक्झाम्पल वरून पटवून देते. बघा वर्गमुळात काय आहे, 1 3 5, त्यानंतर काय येते 7. आता बघा 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, वर्गमुळात 16 ची संख्या काय मिळते तुम्हाला, 4 मिळते, बरोबर आहे. इथपर्यंत सगळ्यांना कट टू कट क्लिअर आहे. आता आपण या ट्रिक नुसार करू. पहिली संख्या काय रे, 1 अधिक शेवटची संख्या काय, 7 डिवायडेड बाय काय करायचे, कंपल्सरी 2, बरोबर. 7 आणि 1 काय झाले, 8. 8 डिवायडेड बाय 2 केलं तर किती मिळालं, 2 चौक 8. म्हणजे इथे सुद्धा उत्तर काय मिळालेलं आहे, 4 मिळालेलं आहे. म्हणजे आपण जी ट्रिक केलेली आहे ती ट्रिक काय आहे, सगळ्या प्रश्नांसाठी लागू होणार आहे जेव्हा वर्गमुळात तुम्हाला क्रमवार विषम संख्यांची बेरीज दिलेली असेल तेव्हा. समजलंय. वळूया नेक्स्ट टाइप कडे. त्याआधी तुम्हाला यावरचं होमवर्क देणार आहे, ते होमवर्क सगळ्यांनी नोट डाऊन करायचं आहे. सोबतच मला त्याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये 100% द्यायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते. आता जो टाइप बघितला त्या टाइप वरचं हे काय होमवर्क आहे आणि या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. वळूया नेक्स्ट टाइप कडे लगेच. मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते. काय आहे, 2, 2 चा छेद काय, 3 गुणिले 5 अधिक 2, 2 चा छेद काय, 5 गुणिले 7. आता जर तुम्ही बघितलं तर वर तुम्हाला एक कॉमन नंबर दिसतोय. काय आहे, 2 आहे, बरोबर. आणि जर खाली बघितलं तर 3 गुणिले 5, 5 गुणिले 7, 7 गुणिले 9, 9 गुणिले 11. आता जर वर एकच संख्या कॉमन आहे आणि खाली जो नंबर म्हणजे नंबर दिलेले आहे, ज्या नंबरचा गुणाकार दिलेला आहे त्यातला फरक सारखा आहे का बघा. आता 5 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. 7 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. 9 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. 11 आणि 9 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे असं जेव्हा दिलेलं असेल तेव्हा हे एक्झाम्पल ट्रिकने सॉल्व्ह करायचे. कसे करायचे बघा. वरच्यांची काय करायची बेरीज, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. वरच्यांची बेरीज केली 8 ही, बरोबर. पहिली संख्या काय आहे, 3. पहिली संख्या घ्यायची, शेवटची संख्या घ्यायची काय आहे, 11. 3 गुणिले 11 किती मिळाला, 833. 833 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सेम टाइपचा बऱ्याच जणांना पहिल्या प्रश्नात नाही कळत, सेम टाइपचा क्वेश्चन घेणार आहोत, मन लावून बघत राहा. चला तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसतंय बघा. 3 गुणिले 5 छेदामध्ये 3 गुणिले 5 गुणिले 7 छेदामध्ये. म्हणजे मगाच्याच सारखं प्रॉब्लेम आहे, मागच्या प्रॉब्लेम सारखं, फक्त
तिथे काय होता 2 होता, इथे काय 3 आहे। मग मी काय म्हटलं, जेव्हा छेदामधला फरक सारखा असेल आणि वरचा जो असतो अंश सारखा असेल, छेदामधला फरक काय 5 आणि 3 मध्ये 2 चा फरक, म्हणजे सगळ्या छेदामध्ये तुम्हाला 2 चा फरक दिसतोय गुणाकारामध्ये। सोबतच बघा वरचा जो अंश आहे तो काय सारखा आहे। मग अशा वेळेस काय करायचं, अंशाची बेरीज 3 एक 3, 3 2 6, 3 3 9 आणि 3 4 12, किती मिळाले 12। खाली काय करायचं, पहिली संख्या 3 गुणिले शेवटची संख्या 11, 12/33, 12/33। आता बघा तुम्ही याला 4 ने भागू शकता, 3 ने भागू शकता, 3 चौक 12, 3 11 33, म्हणजे संक्षिप्त रूप तुम्हाला असं सुद्धा भेटेल। कधी कधी ऑप्शन मध्ये हे जर नसलं तर असं असेल, मग आपलं काढलेलं चुकलं का नाही, किंवा आपली ट्रिक युजफुल नाही का, असंही नाही। तर अशा वेळेस त्याला काय केलेलं आहे, संक्षिप्त रूप दिलेलं आहे। ठीक आहे, चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच। मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसतंय बघा, 2 5 कितीचा फरक आहे, 3 चा, 5 8 3 चा फरक आहे, 8 11 3 चा फरक आहे। म्हणजे खाली छेदामध्ये सगळ्यांमध्ये फरक सारखा दिलेला आहे आणि वरचा अंश सुद्धा सगळ्यांचा काय आहे, सेम आहे। मग मी काय म्हटलं, अंशाची काय करायची रे, बेरीज करायची। 3 एक 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 घेतलंय, व्हेरी गुड। नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, पहिली संख्या घ्यायची 2, गुणाकार करायचा आहे, शेवटची संख्या घ्यायची, किती आहे 14, बरोबर। आता बघा 12 आणि 14 दुने किती होतात आहे, 28। ठीक आहे, हवा तर तुम्ही याला 4 ने भागू शकता, 4 त्रिक 12, 4 7 28, 3/7 सुद्धा उत्तर दिसेल, किंवा असं सुद्धा उत्तर ऑप्शन मध्ये असू शकते। आणि या सेम टाइप वरचं होमवर्क तुमच्यासाठी दिलेलं आहे हे, आणि या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्यायचा आहे। क्लिअर, वळूया नेक्स्ट टाइप कडे लगेचच। चला तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसतंय, अबब काय आहे प्रॉब्लेम, बरोबर ना। 720 भागिले 2 भागिले 3 भागिले 4 सगळीकडे भागाकाराचं चिन्ह आहे, बरोबर। कसा करायचा बरं भागाकार, ट्रिकने सॉल्व करायचा। ठीक आहे, तुम्ही तसा सुद्धा करू शकता। 720 ने पहिले 2 ला भाग, 2 ने पहिले याला भागायचं, मग पुढची संख्या, आलेल्या उत्तराला पुढची संख्या। पण यामध्ये काय होईल, आपला वेळ जाईल। बघूया मी कसं सॉल्व करते। काय करणार, 720 आहे, पहिली संख्या घ्यायची ॲज इट इज। ठीक आहे, आता दिलेल्या ज्या उरलेल्या संख्या आहेत त्यांचा करायचा गुणाकार, म्हणजे 2 त्रिक 6, 6 चौक 24, 24 पंच 120, बरोबर। तो 120 लिहिला मी छेदामध्ये, 0 कट, देन 12 एके 12, 12 सखम 72, म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय मिळालेलं आहे, 6 मिळालेलं आहे। क्लिअर आहे, नेक्स्ट बघूया लगेच। चला तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर प्रॉब्लेम दिसते, कसं सॉल्व करणार, काय म्हटलं, पहिली संख्या घ्यायची, घेतली पहिली संख्या काय, 240 डिवायडेड बाय दिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा, 4 त्रिक 12, 12 पंच 60, 60 दुने 120, छेदामध्ये लिहायचं, 0 कट 12 एके 12, 12 दुने 24, म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालेलं आहे, 2 मिळालेलं आहे। सोपं आहे की नाही रे, काहीतरी कठीण आहे का। तुम्ही फक्त रिस्पॉन्स छान द्या आणि अभ्यास मन लावून करा, 100% तुमची पोस्ट निघणार आणि गणित हा विषय तुमच्यासाठी खूप खास असेल। क्लिअर आहे, तुमचा जर बऱ्याच जणांच्या मनात गणिताची भीती असेल तर ती गणिताची भीती 100% निघून जाणार आणि तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल। कुठलीही गोष्ट एकदम होत नसते, जेव्हा तुम्ही दररोज अभ्यास करत असाल, व्हिडिओ बघत असाल, त्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व करून बघत असाल तर 100% तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, मनातील भीती निघून जाईल आणि लवकरच एक पोस्ट तुमच्या हातात असेल, बरोबर। वळूया नेक्स्ट टाइप कडे लगेच। मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते, एकूण 6 अंकी संख्या किती आहे। आता असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात, त्या 4 ऑप्शन मधून तुम्हाला चॉईस करायचं असते। पण बरेच परीक्षेला हे प्रश्न विचारले जातात आणि मी जो काही डेटा घेत आहे तुम्हाला, हे जे काही क्वेश्चन्स घेत आहेत हे PYQ आहे आणि सोबतच सगळ्या सरळ सेवा भरती असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, त्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी गणित विषयाचे, बुद्धिमत्ता विषयाचे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे। हे टाइप वारंवार विचारले जातात, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका। तर बघा
प्रश्न विचारलाय एकूण 6 अंकी संख्या किती। आता मी 6 अंकी संख्या काढण्याआधी काय करते, 2 अंकी संख्या काढते। बघा काय करते, आता जर तुम्हाला म्हटलं 2 अंकी संख्या किती असं जर प्रश्न विचारला तर पहिली 2 अंकी संख्या कुठली आहे 10 आणि दुसरी 2 अंकी संख्या शेवटची 2 अंकी संख्या कुठली आहे 99, बरोबर आहे। आणि जर तुम्हाला काढायचं असेल तर आपण काय करतो 99 वजा 10 अधिक 1, मी काय मिळालं 99 वजा 10 89, 89 आणि 1 90, म्हणजे एकूण जर संख्या काढायची असेल तर आपण पहिली संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 हे सूत्र वापरतो, बरोबर आहे। एकूण संख्या काढायच्या असतील तर आता बघा एकूण 2 अंकी संख्या किती मिळाल्या रे 90, तसंच आपण 3 अंकी काढू शकतो का 100% काढू शकतो। 3 अंकी संख्या किती मिळतात बघा, पहिली 3 अंकी संख्या काय आहे 100, बरोबर। शेवटची 3 अंकी संख्या काय आहे 999। जर तुम्हाला यावरून काढायचं असेल एकूण 3 अंकी संख्या तर तुम्ही काय करणार 999 मायनस 100 प्लस 1, काय मिळाला आन्सर तुम्हाला 999 मधून 100 गेले 899, बरोबर। आणि 899 अधिक 1 900, बरोबर। नेक्स्ट बघा, जर तुम्हाला 4 अंकी काढायचं असेल तर तुम्ही काय करता, पहिली 4 अंकी संख्या कुठली आहे 1000, बरोबर ना। शेवटची 4 अंकी 9999, काय करणार 9999 मायनस 1000 तुम्हाला प्लस 1, तुम्हाला काय मिळालं फायनल आन्सर 9000, काय मिळालेलं आहे 9000, म्हणजे एकूण 4 अंकी संख्या 9000 आहेत, एकूण 3 अंकी संख्या 900 आहेत, एकूण 2 अंकी संख्या काय आहे 90 आहे। मग असाच काढायचा आहे आपल्याला। आता बघा जेव्हा 2 अंकी विचारला तेव्हा 9 आणि त्यावर 1 0 आला, जेव्हा 3 अंकी विचारले तेव्हा 9 आणि त्यावर 2 0 आले, जेव्हा 4 अंकी विचारले तेव्हा 9 आणि त्यावर 3 0 आले। आता प्रश्नामध्ये काय एकूण 6 अंकी संख्या विचारले, म्हणजे पहिला अंक काय असणार आहे 9 आणि 6 अंकी विचारलाय म्हणजे 9 तर 1 झालेला आहे, त्यावर किती 0 द्यायचे 5 0 द्यायचे 1 2 3 4 5। सोपा आहे की नाही रे, हा डेटा खूप महत्त्वाचा होता की नाही। म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात येत आहे की जर तुम्हाला अशा टाइपच्या संख्या विचारल्या तर काय करायचं, एकूण संख्या विचारलेल्या आहे तर 9 लिहायचं आणि त्याच्या पुढे तेवढे 0 द्यायचे। 6 अंकी विचारले असेल तर 9च्या पुढे 5 शून्य द्या, जर त्यांनी 4 अंकी विचारले तर 9च्या पुढे 3 शून्य द्या, त्यांनी 5 अंकी विचारले तर 9च्या पुढे 4 शून्य द्या। समजलं की नाही, सोपं आहे की नाही सांगा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो लास्ट टाइप आपण बघितला की एकूण संख्या काढणे, त्यावरून तुम्हाला एकूण 7 अंकी संख्या किती आहेत हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। सोबतच आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, प्रश्नांचा सराव कसा चालू आहे, त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। या नेक्स्ट क्वेश्चन सोबत आणि दमदार क्वेश्चन घेणार आहोत, जेणेकरून तुमचा सराव खूप छान पद्धतीने झाला पाहिजे। तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लगेचच। तब तक के लिए बाय, गुड नाइट।